डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला तो खरं तर त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा प्रसंग आहे, महत्त्वाचा प्रसंग आहे. पण त्याच वेळेस त्यांनी बाकीचे जे धर्म होते त्या धर्माचा अभ्यास करून मग बौद्ध धर्म स्वीकारला असं माझ्या वाचनात आहे. तर त्याबद्दल थोडं सांगा. आता बाबासाहेबांनी धर्मांतरांची घोषणा केली 1935ला, पण प्रत्यक्ष धर्मांतर केलं 1956ला. म्हणजे तब्बल 21 वर्षानंतर धर्मांतर झालं घोषणा झाल्यानंतर. दरम्यानच्या काळामध्ये देखील बाबासाहेबांना अपेक्षित होतं हिंदू समाजामध्ये सुधारणा होईल, कदाचित आपल्याला निर्णय आपण बदलू, बघू, म्हणजे परिस्थिती जशी येईल त्यानुसार आपण भूमिका घेऊ. जेव्हा घोषणा केली त्यानंतर त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास सुरू केला. पण सुरुवातीच्या काळापासूनच त्यांचं अगदी हे पक्क होतं, भारताच्या भूमीत ज्या धर्माचा जन्म झाला नाही असा धर्म आपल्याला स्वीकारायचा नाही, हे त्यांचं अगदी पहिल्यापासूनच पक्क होतं. बाबासाहेब अशा धर्माच्या शोधात होते की ज्या धर्मामध्ये माणूस म्हणून समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. आणि ते म्हणत होते की हिंदू धर्मामध्ये जन्मतः विषमता आहे, या धर्मामध्ये मी राहणार नाही. जिथे समानता आहे, जिथे बंधुता आहे, जिथे स्वातंत्र्य आहे, अशा धर्माचा आम्ही स्वीकार करू. म्हणून मी बुद्ध धर्माचा स्वीकार करत आहे आणि तो धर्म मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये देतो.